मध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला पावापासून सँडविच बनवणार आहे. शिल्लक राहिलेल्या पावापासून सँडविच बनवते. तर ते सँडविच एकदम पौष्टिक आहे. मुलांना आवडेल असं आहे. लहान मुलांच्या टिफिनसाठी पण चांगलं आहे. साहित्य: पुदिना बारीक वाटून घेतलेला पुदिन्याची चटणी बनवते मी घरी. ती चटणी पुदिन्याची, तूप, सॉस, पाव, काकडी, बीट, कांदा, गाजर, टोमॅटो आणि हे सिंधेलोन पाजेलोन, मीठ आणि थोडीशी लाल तिखट, शेजवान चटणी. पुढील प्रमाणे तर शेजवान चटणी 1 चमचा घ्यायची, पुदिन्याची चटणी, शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस हे तिन्ही जिन्नस एकत्र करायचे. आपल्याला चवीनुसार सॉस घालणे. कोणाला तिखट आवडतो, कोणाला कमी सॉसमध्ये साखर असते. हे तिन्ही मिक्स करायचं. आणि ते पावाला लावणे. भरपूर लावायचं, त्याच्याशिवाय चव येत नाही. यामध्ये तूप घालणे. कांद्याला मीठ लावून घेणे. कांदा, टोमॅटो, काकडी मीठ लावून घ्यायचं. थोडंसं तिखट लावायचं चवीनुसार आणि हे सगळ्या जिन्नस इथं घालून द्यायच्या. बीट भरपूर घालायचं, कारण बीट पौष्टिक आहे, रक्तवाढीचा पदार्थ आहे तो. वरून आणखी थोडीशी चटणी घालायची, ही बनवलेली पुदिन्यापासून बनवलेली चटणी. आणि हे बंद करून घ्यायचं. टोस्टर आहे माझ्याकडे साधं, त्या टोस्टर मध्ये असं ठेवायचं. आता मी ह्याच्यात तूप घालणार आहे. वरून पण लावायचं ब्रेडला आणि खाली पण सोडायचं. तुपामुळं स्वाद येतो. ह्याच्यात तुम्ही चीज घालू शकता आवडीनुसार. मुलांना आवडतं चीज, बटर, तूप, लोणी घालू शकता. माझ्या मुलीला चीज आवडतं म्हणून हे मी चीज घालते. तुम्ही पण घालू शकता. दोन्ही साईडनं घालायचं.